आपल्या महाराष्ट्रातील एकमेव असे मंदिर आहे जिथे शिवलिंगासमोर नंदी नाही तर भगवान विष्णूंची एक मूर्ती स्थापित आहे। आपण बोलत आहोत कोल्हापूरमधील खिद्रापूर येथे असलेल्या श्री कोपेश्वर मंदिराबद्दल। आपण सर्व जाणतोच की जेव्हा जेव्हा प्रजापती दक्ष यांनी भव्य यज्ञ आयोजित केले तेव्हा त्यांनी सर्व देवी देवतांना बोलावले, परंतु भगवान शिवांना नाही, कारण शिव वैरागी असल्यामुळे प्रजापती दक्ष त्यांचा तिरस्कार करायचे। परंतु माता सती या दक्षांच्या कन्या होत्या, त्यामुळे निमंत्रण नसतानाही त्या यज्ञामध्ये गेल्या, परंतु दक्षांनी तिथेही भगवान शंकरांचा अपमान केला। तेव्हा पतीचा अपमान सहन न झाल्याने माता सतींनी संतापातून अग्निकुंडात स्वतःचा देह अर्पण केला। जेव्हा ही बातमी महादेवांना समजली तेव्हा भगवान शिव क्रोधाने प्रलय स्वरूप झाले। त्यांच्या जटांतून वीरभद्राची निर्मिती झाली आणि वीरभद्राला दक्षाचा वध करण्याची आज्ञा दिली, परंतु वध केल्यानंतरही शिवांचा क्रोध शांत झाला नाही। त्यांनी सतीचे निर्जीव शरीर घेऊन तांडव नृत्य केले, त्यामुळे संपूर्ण सृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर आली होती। तेव्हा भगवान विष्णू शिवांसमोर आले। त्यांनी शिवांना त्यांच्या विश्वकर्त्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली आणि त्यांचा क्रोध शांत केला। अशी मान्यता आहे की ही दिव्य घटना कोल्हापूरमधील खिद्रापूर येथे घडली, म्हणूनच येथे शिवलिंगासमोर नंदी नसून भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित आहे।